पाटणच्या दऱ्याखोऱ्यामध्ये दहशत गाजवणारं नाव म्हणजेच तांबव्याचा विष्णुबाळा पाटील. ज्यांनी आपल्या भावाचा पाय तोडला म्हणून आणि गोरगरीब जनतेसाठी ज्यांनी हातात शस्त्र उचललं, अशा तांबवे गावच्या विष्णुबाळा पाटील यांचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. कराड तालुक्यातील तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात असे. गावच्या चारी बाजूने पाणी असल्याने गावची परिस्थिती एखाद्या बेटासारखी होती. या कारणामुळे बरेच स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होण्यासाठी या गावचा आसरा घेतात. याच काळामध्ये अण्णाबाळा पाटील आणि विष्णुबाळा पाटील यांनी आपली कारकीर्द काही वेगळ्याच कारणाने गाजवली होती. विष्णुबाळा पाटील आणि अण्णाबाळा हे सख्खे भाऊ पैलवान होते. गावच्या भाऊबंदुकीतून आणि भांडणातून सख्या चुलत बंधूंमध्ये एक थरारं नाट्य घडले होते. पैलवान विष्णुबाळा पाटील यांच्या भावाचा भाऊबंदुकीच्या वादातून चुलत भावाने पाय तोडला होता. परंतु पोलीस कारवाईनंतर न्यायालयाच्या निकालात तो सुटला. हा प्रसंग विष्णुबाळांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन गेला. थोरल्या भावाचा पाय तोडला म्हणून विष्णुबाळा पाटील यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी रीतसर केस न्यायालयात दाखल केली. न्यायालयात आरोपी सुटल्यामुळे आणि न्यायव्यवस्थेकडून न्याय न मिळाल्याची भावना मनात धरून विष्णुबाळा याने अक्षरशः खुनांची मालिका रचली. साधारणतः 1950 ते 60च्या दशकात कराड तांबेगावचे प्रसिद्ध पैलवान विष्णुबाळा पाटील यांना फरारी घोषित करण्यात आले आणि त्यांचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास बक्षीस जाहीर केल्याची ही सन 1958 सालची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, ती जाहिरात अशी होती की जाहीर विनंती ₹1000 बक्षीस, की वरील फोटोतील विष्णुबाळा पाटील राहणार तांबवे, तालुका कराड, जिल्हा उत्तर सातारा. हा इसम 1954 सालापासून फरारी असून त्याने आतापर्यंत 4 खून केले आहेत. तरी सदर जाहीर विनंतीचे तारखेपासून 6 महिन्यांच्या अवधीत जे कोणी सदरहू फरारी इसमास अगर पकडून देतील त्यांना रोख ₹1000 बक्षीस देण्याचे मेहरबान इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मुंबई राज्य यांनी जाहीर केले आहे. गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारे विष्णुबाळा पाटील हे कराडच्या आझाद हिंद आखाड्याचे पैलवान. पाटण खोऱ्यात माजलेल्या वाघरांची शिकार करणे व गरीब जनतेला सहाय्य करणे या गुणांमुळे त्यांचे त्याकाळी मोठे नाव झाले होते. पाटण खोऱ्यातील जंगलजाळी जपून त्यांनी सावकारी, अन्याय अत्याचार करणारे यांच्या सर्वांविरुद्ध बंड पुकारले होते. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी हातात बंदूक उचलली आणि पाटण खोरे रक्ताने न्हाऊन गेले. साधारणतः अर्धशतकापूर्वी घडलेल्या या घटनेवर काही वर्षांपूर्वी तांबव्याचा विष्णुबाळा हा मराठी चित्रपट देखील निर्माण केला होता. ऑगस्ट 2019च्या महापुरात विष्णुबाळा पाटील व त्यांचे बंधू अण्णाबाळा पाटील यांच्या बंधुप्रेमाचा साक्षीदार असलेला वाडा मुसळधार पावसाने कोसळला. गावच्या राजकारणाचाही साक्षीदार ठरलेला हा वाडा जमीनदोस्त झाल्याने विष्णुबाळा पाटील यांच्या वेळच्या गावच्या राजकारणाचा रणसंग्राम या निमित्ताने पुन्हा एकदा गावांमध्ये चर्चेला गेला. विष्णुबाळा पाटील यांनी 4 खून केले, पण तरीही पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत. याचे कारण म्हणजे विष्णुबाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता. त्यांनी पाटण खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे अनेक मित्र झाले होते. पोलीस विष्णुबाळा पाटील यांना शोधायला आले की हे मित्र विष्णुबाळा पाटील यांना दडवून ठेवत असत. मित्रांनो, विष्णुबाळा पाटील यांच्यावर त्यांच्या मित्रांचे किती प्रेम होते हे आपल्याला एका प्रसंगातून कळून येईल की पोलीस विष्णुबाळा पाटील यांना शोधत शोधत त्यांच्या एका मित्राच्या घरी आले. त्या मित्राला पोलिसांनी विचारले, घरात कोण झोपले आहे? त्यावर पोलिसांना सांगितले की माझी बहीण व तिचा नवरा आला आहे. एकाच अंथरुणात एक पुरुष व स्त्री झोपले असल्याने पोलिसांना संशय आला नाही, परंतु तो विष्णुबाळा व त्यांच्या मित्राची पत्नी होती. मित्रांनो, या प्रसंगावरून त्यांच्या मित्रांचे विष्णुबाळा पाटील त्यांच्याप्रती असलेले प्रेम आपल्याला दिसून येते. पण यावरूनच मित्रांनो, विष्णुबाळा पाटील यांचे चारित्र्यसुद्धा आपल्याला लक्षात येते. विष्णुबाळा पाटील हे किती चारित्र्यसंपन्न होते आणि स्त्रियांचा आदर करणारे होते, याच प्रसंगावरून मित्रांनो आपल्याला ते लक्षात येते. 4 खून होऊनही आरोपी सापडत नाही, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याकाळी हे खून गाजले होते. राजकारणात पण याचे पडसाद उमटले. त्याकाळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच विष्णुबाळा यांचे बंधू अण्णाबाळा हे राजकारणात असल्यामुळे त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर ओळख होती. राजकीय वातावरणात या खुनांची चर्चा सुरू झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी अण्णाबाळा यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांना समजावून सांगितले आणि विष्णुबाळा पाटील यांना पोलिसांना शरण येण्यास सांगितले आणि ते जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा करण्याचे अपील सरकारतर्फे केले जाईल. यशवंतराव चव्हाण यांचे हे बोलणे विष्णुबाळा यांना सांगितले. तेव्हा विष्णुबाळा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दाला मान देऊन ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. न्यायालयात खटला सुरू झाला. विष्णुबाळा पाटील यांनी आपण केलेल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली आणि न्यायालयाने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून विष्णुबाळा पाटील यांना फाशीची शिक्षा सुनावली. पण मित्रांनो, जाता जाता सुद्धा विष्णुबाळा पाटील यांनी सर्व तरुणांना आणि समाजातील लोकांना एक अतिशय मोलाचा संदेश दिला की मी रागापोटी हातात शस्त्र घेऊन मी माझं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंय, पण तुम्ही कोणीही अशा प्रकारची चूक कधीही करू नका. कायद्याचा सन्मान करा. असा मोलाचा संदेश विष्णुबाळा पाटील यांनी समाजातील सर्व लोकांना दिला.
आणि अखेर विष्णुबाळा पाटील यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.